वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. भारतात सध्या महागाईचा चटका जाणवतोय. म्हणजे लोक अनावश्यक खर्च टाळत आहेत. हो, साहजिकच आहे. मोठ्या ब्रँड्सच्या दुकानांमध्ये ग्राहकांची पावले थबकत आहेत. पण अशा या अत्यंत सावध आणि काहीशा मंदीच्या वातावरणात एक फॅशन ब्रँड असा आहे जो जवळपास दर 48 तासांना एक नवीन दुकान उघडत आहे. हा आकडा खरंच थक्क करणारा आहे. इतकंच नाही तर बाजारात इतर स्पर्धक आपला माल खपवण्यासाठी जंगी सेल आणि डिस्काउंट्सची खैरात वाटत असताना ही कंपनी आपल्या कपड्यांवर ₹1चाही डिस्काउंट देण्यास ठामपणे नकार देत आहे. राईट. एका बाजूला ग्राहकांचा घटता खर्च आणि दुसऱ्या बाजूला या कंपनीचा हा आक्रमक, कोणतीही तडजोड न करणारा विस्तार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण ट्रेंट लिमिटेडच्या Q4 FY26च्या निकालांवर आणि त्यांच्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनवर लक्ष केंद्रित करत आहोत. अगदी बरोबर. आजचा आपला मुख्य उद्देश फक्त ताळेबंदातील आकडे वाचणे हा नाहीये, तर या विरोधाभासी वाटणाऱ्या रणनीतीमागचे नेमके अर्थशास्त्र आणि मेकॅनिक्स डिकोड करणे हा आहे. चला तर मग हे सगळं सविस्तर उलगडून पाहूया. हा विरोधाभास खऱ्या अर्थाने भारतीय रिटेल क्षेत्रातील सध्या सर्वात मोठा केस स्टडी आहे असं मी म्हणेन. जेव्हा आपण ट्रेंडच्या या अहवालाकडे पाहतो ना, तेव्हा वरवरची आकडेवारी खूप काही सांगून जाते. हो, आकडे तर खूपच बोलकी आहेत. पण खरी कथा त्या आकड्यांच्या आत दडलेल्या ऑपरेशनल लिव्हरेजमध्ये आहे. बाजारातील इतर कंपन्या सर्व्हायव्हल मोडमध्ये असताना ट्रेंट लिमिटेडने जी आक्रमकता दाखवली आहे ती केवळ धाडसी नाहीये. ती एका अत्यंत गणितावर आधारित प्रक्रियेचा भाग आहे, राईट? अगदी अचूक ओळखलात. आपण थेट त्यांच्या ताज्या आकड्यांपासूनच सुरुवात करूया. Q4 FY26 मध्ये त्यांचा रेव्हेन्यू 5,028 कोटींवर पोचला आहे, जी 19% YOY वाढ आहे. पण माझ्या मते या अहवालातील सर्वात धक्कादायक आकडा रेव्हेन्यूचा नाहीये. मग कोणता आहे? तो त्यांच्या ऑपरेटिंग प्रॉफिटचा म्हणजेच इबिटचा आहे. त्यांचा इबिट तब्बल 40% उसळून 911 कोटींवर गेला आहे. हो, तो आकडा खरंच लक्षवेधी आहे. आणि निव्वळ नफा 413 कोटी राहिला असून त्यात 26% भक्कम वाढ आहे. राईट. इथेच खरी गंमत आहे. म्हणजे महसूल 19% वाढतो पण नफा 40% वाढतो. याचा सरळ अर्थ असा की कंपनी फक्त जास्त कपडे विकत नाहीये, तर विकल्या जाणाऱ्या प्रत्येक कपड्यामागे त्यांचे मार्जिन्स लक्षणीयरित्या विस्तारत आहेत. हो, आणि हेच त्यांचं वेगळेपण आहे. पण याच वेळी जर आपण QOQ आकडेवारी पाहिली तर डिसेंबर 2025च्या 5,345 कोटींच्या तुलनेत मार्चमध्ये महसूल थोडा खाली आला आहे. हे एखाद्या विद्यार्थ्यासारखं आहे ज्याने अंतिम परीक्षेत गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगले मार्क्स मिळवलेत, पण मागच्या महिन्याच्या चाचणीच्या तुलनेत त्याचे थोडे मार्क्स कमी झालेत. हा, खूप छान दाखला दिलात तुम्ही. हा QOQ विरुद्ध YOYचा मुद्दा आपण नेहमीच रिटेल विश्लेषणात पाहतो. बरोबर. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सणासुदीच्या काळानंतर, म्हणजेच डिसेंबरच्या तिमाहीनंतर मार्चच्या तिमाहीत महसूल कमी होणे ही रिटेल क्षेत्राची एक नैसर्गिक लय असते. राईट, म्हणजे तो एक सायकलचा भाग आहे. हो, अगदी. वार्षिक वाढ पाहणे म्हणजे एका मॅरेथॉन धावपटूचा सरासरी वेग पाहण्यासारखे आहे, तर तिमाही घसरण म्हणजे त्या धावपटूने एका विशिष्ट टप्प्यावर घेतलेला स्वाभाविक श्वास आहे. क्या बात आहे. म्हणजे आपला खरा फोकस त्या 40% एबिट वाढीवर असायला हवा. नक्कीच. आणि त्यांच्या 11.5% आसपास स्थिरावलेल्या मार्जिन्सवर सुद्धा. फॅशन रिटेल सारख्या क्षेत्रात जिथे कच्च्या मालाच्या किमती सतत वरखाली होत असतात आणि इन्व्हेंटरी वेगाने जुनी होते. बरोबर, तिथे दुहेरी आकड्यात मार्जिन टिकून ठेवणे हे त्यांच्या बॅकएंड कार्यक्षमतेचं द्योतक आहे. आणि हीच कार्यक्षमता त्यांच्या विस्ताराच्या वेगाशी जोडली गेली की चित्र आणखी गुंतागुंतीचं होते. आपण त्यांच्या दुकानांच्या विस्ताराची आकडेवारी पाहूया. सध्या ट्रेंडकडे एकूण 1286 स्टोअर्स आहेत. हो, आकडा खूप मोठा आहे. पण फक्त FY26 या एका वर्षात त्यांनी 60 नवीन वेस्ट साइड आणि तब्बल 212 नवीन झुडिओ स्टोअर्स उघडली आहेत. 212 स्टोअर्स म्हणजे जवळपास दर 2 दिवसाला एक नवीन दुकान. हा वेग अति आक्रमक नाही का? वरवर पाहता ते तसं वाटतं खरं. म्हणजे मला सांगा, यामुळे कंपनीच्या क्वालिटी आणि मॅनेजमेंटवर ताण येत नसेल का?
एवढ्या वेगाने विस्तार करताना इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि क्वालिटी कंट्रोल कोसळण्याचा मोठा धोका असतो. हो, नक्कीच असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेड इन्व्हेंटरी म्हणजे न विकला जाणारा माल साचून राहण्याची शक्यता खूप जास्त असते. हा धोका असतोच. आणि अनेक फॅशन ब्रँड्स याच वेगापायी कोसळल्या आहेत. पण ट्रेंटने हा धोका त्यांच्या 100% ओन ब्रँड्स रणनीतीद्वारे शिताफीने हाताळला आहे. तर कोणत्याही बाहेरील ब्रँडचे कपडे विकले जात नाहीत. यामुळे होतं काय की डिझाईन टेबलपासून ते दुकानाच्या शेल्फपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळीवर त्यांचे निरंकुश नियंत्रण असते. अच्छा, म्हणजे मध्यस्थ नाहीत. बरोबर. त्यांच्याकडे मध्यस्थ किंवा वितरकांची साखळी नाही, जी मार्जिन्स खाऊन टाकते किंवा प्रक्रियेत वेळकाढूपणा करते. म्हणजेच डिझाईन ठरल्यापासून ते कापड दुकानात पोहोचण्यापर्यंतचा जो टर्नअराउंड टाइम आहे तो त्यांनी अत्यंत कमी केला आहे. नेमके हेच फास्ट फॅशनमध्ये माल लवकर विकला जाणे, ज्याला आपण इन्व्हेंटरी ट्रान्स म्हणतो, हे नफ्याचं मुख्य सूत्र असते. झुडिओचं डिझाईन आणि पुरवठा साखळी इतकी चपळ आहे की नवीन ट्रेंड बाजारात येताच तो त्यांच्या दुकानात सर्वात आधी पोहोचतो. राईट. आणि टियर 2 व टियर 3 शहरांचा विचार केला तर तिथे विस्ताराचं अर्थशास्त्र वेगळं आहे. ते कसं? तिथे रिअल इस्टेटचा खर्च मोठ्या शहरांच्या तुलनेत खूप कमी असतो. झुडिओची दुकानं ही शक्यतो नो फ्रिल्स असतात. म्हणजे नेमकं काय? म्हणजे दुकानाचे इंटिरियर अत्यंत साधे असते, कर्मचाऱ्यांची संख्या कमीत कमी आणि सेल्फ सर्व्हिसवर जास्त भर दिला जातो. लक्षात आलं. यामुळे त्यांचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे ओपेक्स इतके कमी राहतात की एखादं नवीन दुकान सुरू झाल्यानंतर ते अतिशय कमी कालावधीत ब्रेक इव्हन गाठते. नो फ्रिल्स मॉडेलचा हा मुद्दा रंजक आहे. तुम्ही कमीत कमी खर्चात एक कार्यक्षम वितरण व्यवस्था उभी करत आहात. पण टियर 2 आणि 3 शहरांमध्ये लोकांची क्रयशक्ती वाढतीये हे मान्य. हो. तरीही तिथे किंमत हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. झुडिओने या प्राइसिंग स्वीट स्पॉटवर अचूक बोट ठेवलेले दिसते. हेच त्यांचे मास मार्केट कॅप्चर करण्याचे मुख्य हत्यार आहे. इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या पेनिट्रेशनमुळे टियर 2 व 3 मधील ग्राहकांच्या फॅशन आकांक्षा वाढल्या आहेत. अगदी मेट्रो शहरांतील ग्राहकांएवढ्याच प्रबळ झाल्या आहेत त्या. राईट. पण आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या किमती त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. आणि स्थानिक दुकानांमध्ये ती ब्रँड व्हॅल्यू किंवा तो ट्रेंडी लुक मिळत नाही. झुडिओने बरोबर या दोन टोकांमधली जागा व्यापली आहे. ते स्वस्त आहेत, पण स्वस्त दिसत नाहीत. हीच त्यांच्या ब्रँडची ताकद आहे. आता आपण याच ब्रँडच्या ताकदीच्या दुसऱ्या पैलूकडे वळूया, जो भौतिक दुकानांच्या पलीकडे जातो. म्हणजे डिजिटल? हो. त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये डिजिटल आणि इकोसिस्टम उभारणीवर लक्षवेधी माहिती आहे. त्यांच्या ऑनलाईन विक्रीत 25% वाढ झाली आहे, जी प्रामुख्याने वेस्टसाईड ऑनलाईन आणि टाटा न्यू ॲपवरून आली आहे. अगदी बरोबर. पण या डिजिटल वाढीपेक्षाही मला एका वेगळ्याच आकडेवारीने विचार करायला भाग पाडले. ती म्हणजे त्यांच्या नॉन अपॅरल म्हणजे कपड्यांव्यतिरिक्त इतर श्रेणींमधून येणारा रेव्हेन्यू. हो, तो आकडा खरंच महत्वाचा आहे. ब्युटी उत्पादने, फुटवेअर आणि इनरवेअर यांसारख्या नवीन श्रेणींमधून आता त्यांच्या एकूण महसुलाचा तब्बल 21% वाटा येत आहे. राईट. हे प्रमाण खूप मोठे आहे आणि मला वाटतं यामागे एक अत्यंत हुशार मार्जिन क्रॉस सबसिडायझेशन रणनीती असावी. क्रॉस सबसिडायझेशनचा हा मुद्दा अतिशय अचूक पकडलात तुम्ही. रिटेलमधील क्रॉस सेलिंग हे फक्त ग्राहकाचे बिल वाढवण्यासाठी नसते, मग तर ते कंपनीच्या नफ्याचं संतुलन राखण्यासाठी असते. जेव्हा एखादा ग्राहक 500 रुपयांचा टी शर्ट घेतो तेव्हा त्यावर कंपनीचा जो नफा असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नफा हा बिलिंग काउंटरवर ठेवलेला 100 रुपयांचा लिपस्टिक किंवा नेल पॉलिशवर असतो. अरे चा, हे अगदी स्मार्टफोन इंडस्ट्रीसारखं आहे. कसं काय? म्हणजे प्रत्यक्ष मोबाईल हँडसेट विकून कंपन्यांना फारसा नफा होत नाही, तिथे ग्रॉस मार्जिन खूप कमी असते. पण जेव्हा तेच ग्राहक त्या फोनसोबत कव्हर, स्क्रीन गार्ड किंवा इयरबड्स विकत घेतात, हो, अगदी बरोबर, तेव्हा तिथे कंपन्यांना 50 ते 70% मार्जिन मिळते. फॅशन रिटेलमध्ये ब्युटी आणि ॲसेसरीज याच भूमिकेत काम करतात. बरोबर. आणि यामागे एक मजबूत कन्झ्युमर सायकोलॉजी देखील आहे. कपडे खरेदी करणे हा सहसा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असतो. हो, त्यासाठी ग्राहक वेगवेगळ्या दुकानांची तुलना करतात, किमती तपासतात. पण फुटवेअर, इनरवेअर किंवा ब्युटी उत्पादने ही अनेकदा इम्पल्स बाय असतात. एकदा का ग्राहक दुकानात आला आणि त्याला एकाच छताखाली सर्व लाईफस्टाईल उत्पादने दिसली की त्याचे ॲव्हरेज तिकीट साईज म्हणजे सरासरी बिलाची रक्कम नैसर्गिकरित्या वाढते. अगदी. शिवाय कपड्यांचे फॅशन ट्रेंड्स अत्यंत वेगाने जुने होतात, त्यात धोका जास्त असतो. पण फुटवेअर किंवा इनरवेअर सारख्या बेसिक्सची मागणी वर्षभर स्थिर असते. राईट.
त्यामुळे हा 21% महसुलाचा वाटा ट्रेंडच्या ताळेबंदाला एक भक्कम कुशन किंवा स्थिरता प्रदान करतो. हे ऐकायला खूप सुरळीत वाटते, पण कोणत्याही बॅलन्स शीटमध्ये काही धोक्याचे संकेत दडलेले असतातच. आणि ट्रेंडच्या अहवालातही ते स्पष्टपणे दिसतातच. हो, ते नाकारता येणार नाही. आपण सुरुवातीला ज्या महागाईचा उल्लेख केला त्याचे पडसाद त्यांच्या लाईक टू लाईक ग्रोथ किंवा SSG मध्ये स्पष्ट दिसत आहेत. त्यांचा SSG आता सिंगल डिजिटमध्ये आला आहे. ही थोडी चिंतेची बाब आहे. याचा सरळ अर्थ असा की नवीन दुकाने उघडल्यामुळे एकूण महसूल फुगलेला दिसतोय, पण जी दुकाने 1 वर्षापेक्षा जुनी आहेत तिथे ग्राहकांची पावले थबकली आहेत किंवा त्यांचा खर्च कमी झालाय. राईट. मॅक्रो प्रेशर आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ कंपनीसाठी एक स्पष्ट डोकेदुखी ठरत आहे. अल्पकालीन भविष्यातही बाजारातील मागणी संथ राहील असं मॅनेजमेंटचा अंदाज आहे. आणि इथेच मॅनेजमेंटच्या निर्णयाची खरी कसोटी लागते. जेव्हा बाजारात अशी मंदी येते आणि जुन्या दुकानांमधील विक्री मंदावते, तेव्हा रिटेल कंपन्यांचा पहिला आणि स्वाभाविक प्रतिसाद असतो डिस्काउंटिंग. अगदी याच मुद्द्यावर मला मॅनेजमेंटच्या भूमिकेला आव्हान द्यायचे आहे. महागाईमुळे ग्राहकांचा खिसा रिकामा आहे, SSG सिंगल डिजिटमध्ये घसरतोय. बरोबर. आणि तरीही मॅनेजमेंट स्पष्टपणे सांगतेय की ते सवलती किंवा डिस्काउंट्स देणार नाहीत आणि त्यांच्या किमती स्थिर ठेवतील. हे थोडं अहंकारी किंवा वास्तवाचे भान नसलेले पाऊल वाटत नाही का? वरवर पाहता तसं वाटू शकतं. म्हणजे जर तुम्ही सूट दिली नाही तर तुमचा माल पडून राहील आणि ग्राहक स्वस्थ पर्याय देणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांकडे वळतील. अशा कठीण काळात किमती न कमी करण्याचा अट्टाहास त्यांना महागात पडू शकतो. वरवर पाहता हे अहंकारी वाटू शकते, पण रिटेलच्या इतिहासाकडे पाहिल्यास हा निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा आहे. ते कसं काय? भारतात अनेक प्रस्थापित फॅशन ब्रँड्स डिस्काउंट ट्रॅपमध्ये अडकून उद्ध्वस्त झाले आहेत. एकदा का तुम्ही ग्राहकांना 30, 40 किंवा 50% सूट देण्याची सवय लावली की ग्राहक कधीही पूर्ण किमतीत खरेदी करत नाहीत. अगदी बरोबर. ते नेहमी पुढच्या एंड ऑफ सीझन सेलची वाट पाहतात. यामुळे तात्पुरती विक्री वाढते, पण ब्रँडची प्रीमियम पोझिशनिंग आणि मार्जिन्स कायमचे नष्ट होतात. ट्रेंड लिमिटेडला हे चांगलेच माहीत आहे की त्यांचे कपडे आधीच अत्यंत व्हॅल्यू फॉर मनी आहेत. ते अल्पकालीन महसूल वाढवण्यासाठी त्यांच्या ब्रँड इक्विटीशी तडजोड करण्यास तयार नाहीयेत. म्हणजे त्यांचा दृष्टिकोन असा आहे की आमची मूळ किंमतच आमचा सर्वात मोठा डिस्काउंट आहे. राईट. आणि सवलती देऊन नफा गमावण्यापेक्षा ते कार्यक्षमता आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करत आहेत. पण या सगळ्या बचावात्मक वाटणाऱ्या रणनीतीमध्ये एक अत्यंत आक्रमक पाऊल दडलेलं आहे, ज्यावर आपल्याला चर्चा करणे गरजेचे आहे. हो, तो 2500 कोटींचा फंड. राईट. अगदी बरोबर. त्यांनी भविष्यातील वाढीसाठी तब्बल 2500 कोटी रुपयांचा फंड उभारण्याची योजना आखली आहे. सध्याच्या संथ मागणीच्या काळात जेव्हा कंपनी स्वतः महागाईशी 2 हात करत आहे, तेव्हा इतक्या मोठ्या कॅपिटलची तरतूद करण्याचं कारण काय? हा निव्वळ एक सुरक्षेचा उपाय किंवा बफर आहे की यामागे काही वेगळा हेतू आहे? मी सांगेन की हा 2500 कोटींचा फंड हा सुरक्षेचा उपाय अजिबात नाहीये. तो एक अत्यंत प्रिडेटरी किंवा आक्रमक रणनीतीचा भाग आहे. प्रिडेटरी म्हणजे नेमकं काय? जेव्हा बाजारात महागाई आणि उच्च व्याजदरांचे सावट असते, तेव्हा सर्वात मोठा फटका लहान आणि प्रादेशिक रिटेलर्सना बसतो. हो, ते साहजिक आहे. खेळत्या भांडवलाअभावी अनेक लहान प्रतिस्पर्धी बाजारपेठेतून बाहेर फेकले जातात किंवा त्यांच्या विस्तार योजना गुंडाळतात. अशावेळी मोक्याच्या ठिकाणची प्राईम रिअल इस्टेट अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होते. अरे बापरे, हा मुद्दा खरोखरच धक्कादायक आणि डोळे उघडणारा आहे. होय. म्हणजे ट्रेंड लिमिटेड हा 2500 कोटींचा फंड फक्त दुकाने उघडण्यासाठी नाही, तर मंदीच्या काळात जेव्हा इतर कंपन्या डबघाईला येतील, राईट, तेव्हा त्यांच्या रिकाम्या झालेल्या मोक्याच्या जागा अतिशय कमी भाड्यात किंवा किमतीत ताब्यात घेण्यासाठी राखून ठेवत आहे. बरोबर. ही कॅपिटल ॲलोकेशनची एक मास्टर क्लास आहे. जेव्हा बाजार अनुकूल असतो तेव्हा सर्वच जण विस्तार करतात. पण जेव्हा बाजार प्रतिकूल असतो तेव्हा ज्याच्याकडे कॅश असते तो बाजारातील हिस्सा अत्यंत वेगाने आणि स्वस्तात काबीज करू शकतो. ट्रेंडची मॅनेजमेंट येणाऱ्या काळात इंडिया फॅशन रिटेलमध्ये होणाऱ्या या कन्सॉलिडेशनसाठी स्वतःला तयार करत आहे. राईट. त्यांचा हा फंड त्यांना केवळ टिकून राहण्यासाठी नाही, तर या आर्थिक वादळातून सर्वात मोठा विजेता म्हणून बाहेर पडण्यासाठी ताकद देणार आहे. तर या संपूर्ण सविस्तर चर्चेतून आपण नेमके काय चित्र उभे करत आहोत? आपण ट्रेंड लिमिटेडच्या Q4च्या एका तिमाहीच्या निकालापासून सुरुवात केली. हो. पण प्रत्यक्षात हे एका मोठ्या आर्थिक स्थित्यंतरांचं चित्र आहे. ही आकडेवारी आपल्याला केवळ एका कंपनीचा ताळेबंद सांगत नाही, तर ती भारताच्या टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील बदलत्या ग्राहक मानसिकतेचा आरसा आहे. अगदी बरोबर.
स्टॉक मार्केटच्या चष्मातून कदाचित सिंगल डिजिट SOG किंवा QOQ घसरण ही अल्पकालीन चिंतेची बाब वाटू शकते. पण जेव्हा आपण त्या 40% ॲबिट वाढीकडे, दर 2 दिवसाला उघडणाऱ्या दुकानांच्या वेगाकडे पाहतो आणि त्यांच्या नो डिस्काउंट व 2500 कोटींच्या वॉर चेस्टकडे पाहतो, तेव्हा ही एक अत्यंत शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन वाढीची कहाणी ठरते. आव्हाने नक्कीच आहेत, पण ती आव्हाने परतवून लावण्यासाठी कंपनीकडे एक स्पष्ट आणि निर्मम रणनीती आहे. आणि या सगळ्याचा सारांश काढताना मला फॅशन रिटेलच्या भविष्याबद्दल एक अत्यंत वेगळा विचार मांडावासा वाटतो. नक्कीच, सांगा ना. आपण नेहमी फॅशन जगतातील क्रांतीची चर्चा करताना युरोप आणि अमेरिकेतील फास्ट फॅशन दिग्गजांकडे पाहतो. हो, Zara किंवा H&M सारखे ब्रँड्स. अगदी. पण झुडिओच्या या हायपर लोकल आणि हाय एफिशियन्सी मॉडेलने एक नवीन शक्यता निर्माण केली आहे. भारतासारख्या गुंतागुंतीच्या आणि प्राइस सेन्सिटिव्ह बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी फक्त जागतिक ट्रेंड्स आणून चालत नाही. बरोबर आहे. तर ते ट्रेंड्स खेड्यापाड्यात अत्यंत कमी खर्चात कसे पोचवता येतील याची पुरवठा साखळी उभारावी लागते. हे खरंच विचार करायला लावणारे आहे. जर टियर 3 मधील एखादा तरुण मोठ्या ब्रँड्सची वाट न पाहता आपल्याच शहरातील झुडिओमधून तीच व्हॅल्यू आणि ट्रेंड मिळवत असेल, तर भविष्यात जागतिक फास्ट फॅशन ब्रँड्सना धोका त्यांच्या इतर जागतिक प्रतिस्पर्ध्यांकडून नसेल. हा धोका कदाचित अशाच हायपर लोकल, ओन ब्रँड भारतीय एक्झिक्युशन इंजिन्सकडून असेल. नक्कीच. जे ग्राहकांच्या आकांक्षा आणि खिशाचा अचूक मेळ साधतात. ही एक अशी क्रांती आहे जी मोठ्या शहरांच्या ग्लॅमरमध्ये नाही, तर लहान शहरांच्या गल्लीबोळात आकार घेत आहे. राईट. आणि हाच विचार घेऊन आपण पुढे जायला हवा. अगदी. याच एका वेगळ्या आणि प्रगल्भ विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. बदलत्या बाजारावर आणि त्यामागच्या अर्थशास्त्रावर असेच लक्ष ठेवून राहायला हवे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.